ठिकाणी या सेवा संघामध्ये मित्रांनो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या कॉलेजच्या माध्यमातून अवघ्या वयाच्या 4थ्या वर्षी ज्याने रसिकांना आपलंसं केलं असा बीड जिल्ह्यातला सुपुत्र साईराज गणेश केंद्रे या ठिकाणी त्याचं आगमन झालेलं आहे। त्याचे वडील गणेश दादा केंद्रे या ठिकाणी आलेले आहेत। तरी आपण त्याचं पुरं कोकणवासीय जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया। हॅलो हेलो हेलो शेख शेख हेलो हेलो दादा थोडासा मराठीला आवाज द्या। हेलो हेलो थोडासा शांत कर थोडासा। हेलो शेख शेख हेलो हेलो आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? आवाज सर्वांना येतोय का अगदी शेवटपर्यंत? जर येत नसेल मित्रांनो तर निश्चित सांगा, कारण आजच्या कार्यक्रमाचा हा पैसा आणि पैसा सर्वांना वसूल करून जायचा आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सर्वगणीय परिवारे शाहीर सचिनजी धुमत बुवा शाहिरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन यायचे। माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचा। तुझवरी नाही कुणी जीवना बनारा, देते मी कबुली तू है माणूस भरा। अरे तुझवरी नाही कुणी जीवना बनारा, देते मी कबुली तू है माणूस खरा। होतो हस तुझा कसा जाऊ मी विसरून, होतो हस तुझा कसा जाऊ मी विसरून। दिवस के मला कर वास्तव उमजून, दिवस के मला कर वास्तव उमजून। अरे माझ्या राजा तुझे नशिबाचा खेळ समजून। अरे माझा राजा तुझे नशिबाचा खेळ समजून। म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय। म्हणायचं आहे काय लक्ष असावं। तूच मला दिला खरा प्रेमाचा सहारा, तूच मला दिला खरा प्रेमाचा सहारा। करता ही सेवा मिळतो सुखाचा निवारा। नाही कधी जाणार मी तुला विसरून, नाही कधी जाणार मी तुला विसरून। तुझ्या प्रेमाचं सत्य घेतलं उमजून,
तुझ्या प्रेमाचं सत्य घेतलं उमजून अरे माझ्या रसिका तुझे ही चूक भूल माझी समजून अरे माझ्या रसिका तुझे ही चूक भूल माझी समजून तुम्हाला सर्वांना या जगाचा निरोप बोलतो गेलेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझ्या या संचातला एक हर उन्नती असा कलाकार रुपेशदा बंगाल हा स्वर्गवासी झाला आहे आणि म्हणून त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच त्या ईश्वराची मी प्रार्थना करतो आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो मित्रांनो. स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुक्षण प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा राहण्यावर हिंदुस्थानी सम्राट सूर्य बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवावी आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन दत्तगुरु मित्र मंडळ तिवरे कुंभारवाडी कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आयोजक श्री गुरुदेव दत्त व विठ्ठल रखुमाई मंदिराच्या 3ऱ्या वर्धापनाच्या दिनानिमित्तानं कलगी आणि तुला असा नाताचा जयंती साजरा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोनारी कोटे श्री नाथ मंडळ तसेच कलगी तुला समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाही राजेश्री कप मुक्काम सेवेली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्विघ्न शाखा जयगंगा नृत्य कला पथक कामांड रत्नागिरी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रातून मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मनाचा मुजरा मनाचा मुजरा मनाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आधी जर आवाज माझा तुमच्यापर्यंत व्यवस्थित क्लिअर पोहोचत नसेल माझ्या तोंडातून येणारा शब्द जर शेवटपर्यंत कोणाला ऐकायला व्यवस्थित जात नसेल तर अगदी आपले सावंतवाडी दादा सुंदर सावंत लागलेला आहे. फक्त त्यांच्यापर्यंत येऊन ती सूचना द्या की बाबा शेवटपर्यंत आवाज
पोहोचत नाही. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार मानतो श्री दत्तगुरु व विठ्ठल रखुमाई मंदिर या संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक यांना या ठिकाणी प्रथमतः लाख लाख धन्यवाद देतो. मित्रांनो या छोट्याशा शाहीराला या सेवेची संधी या ठिकाणी आपण दिली. आणि म्हणून आजचा कार्यक्रम मी त्यांच्या सोबतीला या ठिकाणी पुढे घेऊन चाललं. संगीताला मला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू आणि ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये झी युवा फेम मध्ये त्यांनी ढोलकी या ठिकाणी वाजवली आहे. माझे ढोलकीपटू विशालदादा सुद्धा. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला साथ देतात माझे बंधू विशालदादा बंदरकर. बँजोला मला साथ करतायत माझे दादा सौरभदादा देवरुखकर. ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे. शैली वादक माझे दादा रोहितदादा जाधव. आणि आपल्या बऱ्याच मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझ्या कोकणातील नामवंत साऊथवाले दादा आमचे आकाशदादा मध्ये आणि संपूर्ण सहकारी व्यक्तीची टीम आहे. या सर्वांना मित्रांनो शाहीर मानाचा नमस्कार करतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो आपली बरीचशी मान्यवर मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आजच्या या कार्यक्रमासाठी कोकणातील ख्यातनाम शाहीर वर्ग देखील उपस्थित राहिलेले आहे. त्याच्यामध्ये मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय नामवंत तुरेवाले शाहीर तुषारजी बंदेरे मावळे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे तुरेवाले माझे मित्र माझे दादा जितेश दादा गुरव हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि एक नामवंत अशा कवी अविनाश दादा कडू हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि गोड आवाजाचे शाहीर तोरीवाले शाहीर जरी तोरीवाले असले तरी अगदी सख्या भावाप्रमाणे मला जीव लावणारे माझे बंधू सुशांतदादा शिरकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझे शिष्य वेदांतदादा जाधव तसेच तोरीवाले शाहीर माझा भाऊ आहे महेश डोंगरकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याचप्रमाणे अजून एक माझा शिष्य ओंकार नांजेकर नितेश दादा शिगवण या ठिकाणी आमचा दीपक नाचरे आणि दादा पाशे ही संपूर्ण या ठिकाणी शिष्य मंडळी आज मला कोरस या ठिकाणी साथ करतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे प्रमोद दादा गोवळकर हे देखील आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे शीतप दादा महेंद्र दादा शीतप हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक प्रवीणदादा पाटील हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील शाहीरी मानाचा नमस्कार करतो. त्याप्रमाणे महाराष्ट्राचा युवा अभिनेता साईराज गणेश अप्पी आमची कलेक्टर ही जी मित्रांनो या ठिकाणी जी मालिका होती त्या मालिकेमध्ये जी आहे त्याच्यामध्ये काम केलेलं आमचा या ठिकाणी साईराज याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. म्हणा तुला देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा नमस्कार करतो. त्याप्रमाणे जे मित्रांनो गाणं गेल्या वर्षी व्हायरल झालं होतं आमच्या पप्पाने गणपती आणला ते देखील या ठिकाणी साईराजने आमच्या केलं होतं. तर त्याला देखील शाहीरी मानाचा नमस्कार करतो. तसेच आजच्या या मित्रांनो गर्दीमध्ये नांदा तालुक्याचे सुपुत्र आणि माझे बंधू अगदी सुंदर असे सावट लावणारे भिमराज दादा खाते देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. दादा देखील शाहीरी मानाचा नमस्कार करतो. तसेच माझ्या या लोककलेतील एक नवा उगवणारा ज्याचा हात मित्रांनो अगदी सुंदर असा बोलतो आमचा अपूर्व झाडेकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो माझ्या खेड तालुक्यातला एक असं व्यक्तिमत्व अगदी मित्रांनो कमी वयामध्ये ज्यानं आपल्या वाणीनं आपल्या वक्तृत्वानं संबंध कोकणवासियांच्या मनावरती जो राज करतोय तो माझा तालुक्याचा सुपुत्र सिद्धेश उपेकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी शाहीरी मानाचा नमस्कार करतो. त्याप्रमाणे मित्रांनो माझी शाखा सुटकाई देवी नृत्य कलापथक अडूर गुहागर मुंबई या शाखेची देखील काही मंडळी आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला देखील मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो ही लोककला आज संबंध कोकणामध्ये ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली ते माझे युट्यूबर्स माझ्या कोकणातील युट्यूबर्स हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळातले या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांना शाहीरी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो अजून या गर्दीमध्ये कोणी शाहीरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा नमस्कार असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये मंदार दादा गावणं युवा पिढी डायमंड उद्योजक तसेच
शिवशाही चायनीज सेंटरचे मालक आहेत दादा देखील अशा कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो एक सांगायला अभिमान वाटतो राजेश बुवाचा मुंबई रंगमंचावरचा हा 5वा कार्यक्रम आहे मित्रांनो. अजून 2 कार्यक्रम बाकी आहेत पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी तुमच्या सर्वांच्या प्रेमानं मायेनं आजचा हा 5वा देखील कार्यक्रम हाऊसफुलचा मित्रांनो बोर्ड लागलेला आहे. तुमचे सर्वांचे मित्रांनो अगदी आभार मानेल तेवढे मित्रांनो कणीच आहेत. या छोट्याशा शाहिरावरती आम्हा 2 शाहिरांवरती जे तुम्ही विश्वास ठेवलात जे प्रेम दाखवलं आयोजकांवरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मित्रांनो मुजरा करून झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता राहिला कोण? ज्यांची मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो ज्यांची मी आज 2-3 तासासाठी बायको आहे आणि जे माझं पती देव आहे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय बुलंद आवाजाचे शाहीर फेटेवालं तुरेवाले शाहीर सचिनजी ध्रुवक बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांचा संच त्यांचे संगीतकार त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करून मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय दौलत शेनिका विजय शेनिका यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांच्या या ठिकाणी पायावरती नतमस्तक होतो. अगदी मित्रांनो जास्त सर्वांचा वेळ न घेता पूर्ण एकदा माझ्या गावच्या ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीला वंदन करून रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम पिढीला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज हा शाहिरी या रंगमंचावरती तुझी सेवा करतोय ते फक्त तुझ्या प्रेमामुळे तुझ्या आशीर्वादामुळे. आज या छोटीशी नौकेला अथांग पसरलेल्या या जनसागरामध्ये एक सोडलेली ही छोटीशी नौका या नौकेला तीरापर्यंत जाऊन रसिका अरे तुझंच फक्त काम आहे आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्षात राहा. तुझ्याच आशीर्वादाची रसिका
मी सदैव वाट पाहू की तुझीच सेवा करता आणि तुझीच सेवा करताना आज मी रंगून जाईन आणि मग सदैव तुझ्या चरणाचा रसिका आणि मी दास बनून आणि म्हणून हे रसिक राजा स्तवन माझ्या तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय बुवा? आधी तुम्हाला पण सांगतोय, सुरुवातीपासून शेवटपर्यंत कानातलं चोख बाहेर काढा आणि माझ्या गाण्याच्या प्रत्येक शब्दाकडे बुवा तुमचं लक्ष असणं. म्हणायचंय काय? लक्ष असावं. तुझ्यासाठी सुरांची मी केली तमा हे रसिका, अरे तुझ्यासाठी सुरांची मी केली तमा कधी केली तमा वागता निवागता ही स्वरांजली रसिका वागता निवागता ही स्वरांजली रसिका ईश्वरा जगी रसिका
गजानन महाराजावली माते वज्रंग माते सतीताजी गोवा शिवरमतोडू अखंड सदन घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा माझी शाखा सुनकागिरी नृत्यकलाबद्दल अडून गुहा मुंबई या माझ्या शाखेकडून या माझ्या नाचणाऱ्या शाखेसाठी या लहान मुलांसाठी 201 रुपयाचं 72 पारितोषिक आले. मित्रांनो मानाचा मोजणा करतो. त्याचप्रमाणे शाहीर राजेशदा निकम यांच्यासाठी माझा भाऊ सिद्धेश मुतेकर माझ्या भावाच्या माध्यमातून 201 रुपयाचं 72 पारितोषिक आलंय. शाहीर मानाचा मोजणा करतो. त्याचप्रमाणे 15 गावातील माझे जीवलग मित्र मदनदादा चांगले आणि रोहितदादा मुतेकर यांच्याकडून मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना मित्रांनो आज मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. या माझ्या भावांच्या माध्यमातून राजेश बुवाच्या या संपूर्ण संघासाठी 501 रुपयाचं 72 पारितोषिक आलंय. मानाचा मोजणा करतो. त्याचप्रमाणे साई सुमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्सचे मालक माझे बंधू समीरदादा मोरे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं 72 असं पारितोषिक आलेलं आहे. अच्छा मित्रांनो गर्दीमध्ये एक नाव मगाशी राहून गेलं. माझे बंधू अतुल दादा कदम हे देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाही मानाचा मोजणा करतो. आणि मित्रांनो मगाशी जे नाव घेतलं होतं या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रवीणदादा पाटील हे देखील याच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादा तुम्हाला देखील या छोट्याशा शाहीराचा शाही मानाचा मोजणा. आणि म्हणून मित्रांनो स्तवन या ठिकाणी झालेलं आहे. आता वळतोय गणाकडे. सर्वांना ती उत्सुकता लागलेली आहे. सर्वांना ती ओढ गावची मित्रांनो निश्चित लागलेली आहे. कारण एका रात्री मी नेहमी माझ्या कार्यक्रमातून सांगतो एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली करण्याची ताकद ही फक्त माझ्या कोकणकरांच्यातच आहे मित्रांनो. बाकी हे कुणाला शक्य नाही. एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली हा फक्त माझा कोकणकरच करू शकतो. त्याचं कारण म्हणता कारण ओढ लागली प्रत्येकाला. ओढ लागले. कामावरती सुट्टी नाही मिळाली तरी कामावरती लाट मारून जायची तयारी माझ्या फक्त कोकणकरांच्यातच आहे मित्रांनो. आणि म्हणून ती ओढ या ठिकाणी सर्वांच्या मनातली लागलेली आहे. वाटेकडे डोळे लागले. आजची तारीख आहे मित्रांनो 3 तारीख बरोबर आहे ना. आणि म्हणून सर्वांचे डोळे लागले. दिवस फक्त राहिले मोजके. कुणाच्या मनामध्ये काय काय उत्सुकता लागली असेल ती जास्त त्याला माहिती आणि त्या विघ्नहर्त्याला माहिती. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये माझे गुरुबंधू आणि गोडबेळ्याचे गायक कोकण रत्न पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे माझे बंधू सतीदादा मोरे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मोजणा करतो. तामोणगावचे सरपंच श्री गंगाराम कृष्ण हरवणे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं 72 पारितोषिक मानाचा मोजणा करतो. आणि म्हणून गाण्याकडे वळते मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
इच्छा मनाची आणि कधी दिसेल डोळे भरून देवा कधी दिसेल डोळे भरून मूर्ती ती माझ्या गणाची दर वर्षाला वाट पाहतो देवा मी तुझ्या चतुर्थी म्हणून ओ धुमकानो पेन जर कुठे बाजूला ठेवला असेल तर पेन पहिला जवळ घ्या पेन पहिला जवळ घ्या पेनात ती शाई पण समजून द्यायची नाही म्हणून म्हणतोय रिमझिम पावसानं तुझी आठवण येते रिमझिम पावसानं तुझी आठवण येते त्या पावसाच्या देवानं बोलतो चेहरा बुजतोय आणि म्हणून बाप्पा अरे या तुझ्या लेकराला बसलेल्या सर्व कोकणकरांना आस लागले की फक्त तुझ्या येण्याची आणि ओढ लागले 27 तारखेच्या दिवसाची म्हणून म्हणायचं बघा माझ्या वेड्या या मनाला किती बघू सावराया बाप्पा अरे तू येणार आहेस या मनाला सांगू कसं उद्याचा दिवस कधी जाईल परवाचा दिवस कधी जाईल आणि 27 तारखेचा दिवस कधी येईल म्हणून म्हणायचं माझ्या वेड्या या मनाला किती बघू सावराया ओढ लागत तुझी मनार देवा बाप्पा गणराया कधी येशील डोळे सुटले तुझ्या वाटेकडे डोळे लावून लावून बाप्पा अरे जेव्हा तू घरात येतोस तेव्हा ते घर नाही ना त्या घराचं मंदिर बनून जातं म्हणून तुझा लेकरू तुला सांगतोय लवकर ये म्हणून म्हणायचंय 1 2 3 4 Oh
नजर वळते की डायरेक्ट ढोलकीच्या शाईवरती मगर म्हणायचं तुझी श्रावण सरताना ढोलकीच्या शाई भरताना यांच्या माध्यमातून मैत्री दिनाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि 200 रुपयाचा बहादर पारितोषिक आलेला आहे मानाचा मित्रांनो मुजरा करा. आणि आज मित्रांनो विषय राहून गेला. खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे हा नात्यातला गोडवा वाढवण्याचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे आपुलकीचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे तो मैत्रीचा दिवस आहे. आणि म्हणून माझ्याकडून तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या लाख लाख मित्रांनो शुभेच्छा देतो. आणि आता खऱ्या अर्थानं स्तवन आणि गण झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर ना? माझे बंधू गोड वयाचे गायक आहेत आदित्य दत्ता खंडेकर हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माना समजून करतो. तर स्तवन आणि गण मित्रांनो झालेला आहे. तुम्ही झोपलवलाय ना? झोपलवलाय ना? झोपलं? अरे हा दिवा म्हणजे आपला प्रतिकोकण आहे. आणि दिव्याचा माणूस फक्त दिवाच लावतो कधी कोणाला झोपून देत नाही मित्रांनो. मग तुम्ही झोपलो व्हाय कसा. आणि म्हणून मित्रांनो स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे. कार्यक्रमाची खरी मजा आपण म्हणतो शक्तितुर्याची कणकीतुर्याची खरी मजा ही असते गवळणीपासून. बरोबर आहे ना? वा वारी खतलं. बरोबर ना? आणि म्हणून आजची जी गवळ मित्रांनो माझी असणार आहे माझ्या माय माऊल्यांचा शाहीरांचा बसलेल्या गुरुजनांचा मान आणि सन्मान ठेवून गोड नाही प्रेमाची नाही वाकडी सरळ आणि गोवाला पण चांगली अगदी पचल. कारण आजचा वार पण रविवार आहे. जरी रविवार असला तरी श्रावण चालू आहे. काय सुशांत दादा तेव्हा गोवाला गवळणामध्ये पचल गोवा कुठं आहे आपल्या अंगाला असू द्या. गोवा लिहून घ्या काय म्हणतो बघा. आणि म्हणून मित्रांनो गवळीचा विषय आणलाय कारण या वर्षातला आम्हा दोन्ही शाहीरांचा पहिलाच कार्यक्रम आहे. गणपतीत पण गोवा काय अजून भेटलेलं नाही कुठं. आता नवरात्रीत कुठं भेटतील त्याचा काही पत्ता नाही. एकदम पण त्यांच्या अंगावर जाऊन चालायचं नाही. आता आल्यावर बघा एकदा त्यांचा झाला आहे पण अगदी फेटा बिटा बांधून कसा नवरा सगळं येत फक्त बघा. असू द्या असू द्या
असू द्या, त्यांच्या आशेला आपण टाकू म्हणून म्हणायचं काय बघा, गवळण काका मित्रांनो, म्हणायचं आहे काय लक्षात असावं. ऐका सांगते ही राधा बातमी नाही ती खोटी, ही ऐका सांगते ही राधा बातमी नाही ती खोटी, मत्सुरीला गेले लोणी मी पाहिलं कानाच्या अहो पळता पळता या चोराची बघा सुटली रंगोटी. माझ्या माठात दोन्ही तूच खाऊन गेलाय आणि राधेने बघितल्यावर असा काय पलट सुटला की पळता पळता कानाची लंगोटी सुटली म्हणून म्हणायचंय. अरे पळता पळता या चोराची बघा सुटली लंगोटी, मग आज पडले माझ्याशी घाट कान्हा, अरे नाही करून देणार ही राधा तुला वारता बक्षीस आलेलं आहे. मी कोकणी कलाछंद युट्यूबर चॅनलचे मालक शाहीर एकनाथ दादा भोरटे दापोली, शाहीर संदीप दादा मोरे गोवा आणि शाहीर राजेश निकम गोवा यांचे पटशिष्य दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो म्हणून बघा बुवा गवळीचा विषय आणलाय. अगदी आज तुम्हाला जास्त झोंबत पण नाही बुवा, पण तुम्हाला गवळीचा विषय देतोय. अगदी बुवा प्रेमाने देते, पण राधा काय म्हणते ऐका बघा. अरे अरे चोरा चोरा चोरा, अरे आईस तरी कुठं राधा म्हणते अरे अरे चोरा तू लय हराम खोरा, तू हराम खोरा काही वाटते तुला मजा, अरे चोरा तू है हराम खोरा मग काही वाटते तुला मजा, चार चौघात देईल सजा. बघा मित्रांनो, अरे चार चौघात देईल सजा, तो आंड फोडील काना तुझा. बघा, अरे चार चौघात देईल सजा, तो आंड फोडील काना तुझा. काना राधा काय म्हणते, तू जेव्हा गोकुळामध्ये येऊन आमच्या घरात शिरतोस, आमच्या घरात त्या येऊन चोऱ्या माऱ्या करतोस, यात तुला काही मोठेपणा मिळतो, यात काही तुला मजा वाटते. आज मी तुला पकडलाय, बरोबर आहे ना, माझ्या घरात तुला चोरी करताना मी पकडलाय, मग त्याची सजा चार चौघात तुला कोण देईल, तर तुझी आई देईल. तुझं तोंड कोण फोडेल, ओ बुवा ओ धमकानो, काय म्हटलं, चार चौघात देईल सजा, तोंड बोलानो, अरे तोंड फोडील काना तुझा. मी तुला घेऊन तुझ्या यशोदेवांकडे जाते, मग त्याची सजा ती तुला काय देईल, चार चौघात तुझ्या अमृत पंचनामा करेल, तुझा तोंड फोडी. चोऱ्या माऱ्या करू नको बोला ओ धोकानो. एवढाच तुम्हाला इंजेक्शन आगली वारकासा नाही, कोविडचा देत नाही, बुस्टरचा देत, वरच्यावर बोला म्हणून म्हणतोय. अरे अरे चोरा तू हराम खोरा, हे अरे चोरा तू हराम खोरा काही वाटते तुला मजा, अरे काही वाटते तुला मजा, चार चौघात देईल सजा, तो आठ फोडील काना तुझा.
आणि म्हणून मित्रांनो वेळ देखील वाढत चाललेला आहे आणि निश्चितपणे वेळेला महत्व देण्याने प्रत्येक शाहिराचं प्रत्येक कलाकाराचं मित्रांनो काम बनतं आणि म्हणून कलिकितुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय वरपर्यंत पोहोचवलेला आहे. मला वाटतं माझे बंधू प्रशांत दादा पाचशे दादा देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. दादा तुम्हाला देखील आज फ्रेंडशिपच्या मैत्री दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आपलं नातं भले तुम्ही बुवांच्या पार्टीतला असू द्या पण नातं आपलं जीवभावाचं असं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो बघा कलिकितुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. विषयाचे विश्लेषण करतो की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाची खरी टीप अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा. आज आदरणीय सन्माननीय मला गुरु समान असणारे तुषारजी पंधरे माऊली हे देखील समोर बसलेले आहेत आणि त्यांचे तुम्ही पाठशिष्य आहात. बाबू रंगले घराण्याचा हा इतिहास आहे की ते कधी खोटं बोलत नाही आणि म्हणून बुवा त्याच अनुषंगाने तुमच्यावरती विषय सोडलेला आहे. मी तुम्हाला आजही बुवा सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका पण अगदी बुवा माझ्या विषयाच्या जवळ पोहोचतात आणि जरी बुवा माझ्या ग्रंथानुसार जर तुमचं उत्तर योग्य आलं तर आज या दिवानगरीमध्ये या समाजाच्या साक्षीनं बुवा तुमचा सत्कार करून जाईल. पण ओ धोकानो जर वडाचा ते वाग्यावर काढला तर सत्कार नाही बुवा तुमचा धिक्कार करेल. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे शाहीर तेजलजी पवार मॅडम विरुद्ध शाहीर किशोरजी सलस यांचा जुगलबंदीचा सामना दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे. तरी सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाची मजा घ्यायची. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक मानाचा घोषणा करतो. मनीष दादा उतेकर 15 गाव दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिक मानाचा घोषणा करतो. अवतरला हो गण पार्वतीच्या माळाचा या गाण्याचे गायक आशिष दादा कोंडविलकर आणि अक्षय दादा कोंडविलकर आणि सूरज दादा दादांच्या माध्यमातून गाव कोंडिवली खेड माझ्या तालुक्याचे सुपुत्र आहे. दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं 10,000 पारितोषिक आलंय. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय एका मुकड्यात ठेवतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. वेळ चार होय म्हणून म्हणायचं आमच्या सामन्याला माझाही येणार आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर धुवून मी आज तुम्हाला देणार. अहो समाचार तुमचा या दिवानगरीत आज मी घेणार आहे आणि जमलंच तर बुवा रसिकांच्या साथीनं अवया रंगमंचावरून हा राजेश बुवा बाजी मारून जाणार. बघा घाणेकर बुवांचं शक्ती तुला का ढाण्यावाद त्यांचं ते गाणं आहे काय सांगू बाई बरोबर आहे ना. अहो कुठं गेला शंकर माझा मसला तो विषय आणला बघा ती चाल आहे. विषय कसा आणलाय बघा. अहो ऐका हो शाहीर दादा ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो तुम्ही ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी खालीला हो काय म्हणतोय. अहो उत्तर देऊन थोडी खालीला नाही तर तोंडावर तुमच्या तूकडे समारोहा नाही तर तोंडावर तुमच्या तूकडे समारोहा नाही तर तोंडावर तुमच्या तूकडे समारोहा नाही तर तोंडावर तुमच्या तूकडे समारोहा. ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी
अशा पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला. त्याच पद्धतीने शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साथीनं आजची पहिली फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.